सो गुड मॉर्निंग एव्हरीवन, वेलकम टू माय चॅनल. आणि आज आपण एसी सर्किटचा टॉपिक स्टार्ट करतोय. सो आज आपण एसी सर्किट या टॉपिकचे 30 न्यूमरिकल्स बघणार आहे, सुपर 30 न्यूमरिकल्स. सो बिफोर स्टार्टिंग द सेशन मी या टॉपिकचं वन शॉर्ट रिव्हिजन लेक्चर अपलोड केले चॅनलवरती. सो जर तुम्हाला या टॉपिकची फॉर्म्युला शीट हवी असेल तर तुम्ही तो सेशन बघू शकता. राईट. सो हे न्यूमेरिकल सॉल्व्ह करण्यासाठी तुम्हाला काही सर्टन सेट ऑफ फॉर्म्युले पाठ असले पाहिजेत. सो ते फॉर्म्युले पाठ असण्यासाठी मी तो सेशन पाठ करण्यासाठी तो सेशन बनवलाय. सो जर तुम्हाला फॉर्म्युले हवे असतील तर प्लीज तो एकदा सेशन बघा, आणि त्या सेशनची लिंक सुद्धा मी या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये देतोय. सो नाउ विदाउट वेस्टिंग एनी टाइम, लेट स्टार्ट विथ द फर्स्ट क्वेश्चन. सो फर्स्ट क्वेश्चन आहे, इन अन एलसीआर सर्किट ऍट रेझोनन्सला काय असेल? करंट मॅक्सिमम असेल, करंट आणि व्होल्टेज इन फेज असतील, करंट लीड्स व्होल्टेज बाय पाय बाय 2 असेल, इम्पेडन्स इज मॅक्सिमम, काय असेल? सो बघूया काय असेल. जेव्हा एलसीआर सर्किटमध्ये रेझोनन्स म्हणजे काय? रेझोनन्स म्हणजे काय? एक्सएल इज इक्वल टू एक्ससी. ह्याला आपण काय म्हणतो? रेझोनन्स म्हणतो. रेझोनन्स इज एक्सएल इज इक्वल टू एक्ससी. सो जेव्हा एक्सएल आणि एक्ससी इक्वल असतील तेव्हा फेजर डायग्राम कशी येईल ते आपण बघूया. सो नेहमीसारखा करंट हा 0 ला असेल फर्स्ट. तर हा आहे एक्सएल आणि हा आहे एक्ससी, दोन्ही इक्वल आहेत, एक्सएल आणि एक्ससी. सो जर दोन रिझल्टंट इक्वल असतील, जर एक्सएल आणि एक्ससी जर इक्वल असेल तर रिझल्टंट कोणत्या बाजूला येणार? रिझल्टंट बरोबर मध्ये येईल, म्हणजे आयच्या लाईनीत येईल. आयच्या लाईनीत म्हणजे कसा? आय आणि ही लाईन, आय आणि ह्या दोन्हीचा रिझल्टंट इन फेज येतील, आणि ह्या रिझल्टंटला आपण काय म्हणतो? या रिझल्टंटला आपण म्हणतो व्होल्टेज. सो करंट आणि व्होल्टेज हे एका फेज मध्ये येतील जेव्हा एक्सएल आणि एक्ससी हे इक्वल असतील. सो ऑप्शन काय येईल? ऑप्शन नंबर बी. सो हे काही थिअरी क्वेश्चन्स आहेत जे तुम्हाला लक्षात ठेवायचे. राईट. सो जेव्हा एक्सएल आणि एक्ससी इक्वल असेल तेव्हा फेजर डायग्राम कशी येईल ते एकदा बघून घ्या. राईट. सो नाउ लेट्स मूव्ह टू द सेकंड क्वेश्चन. an alternating voltage E is equal to 200√2 sin 100t is connected to 1 microfarad capacitor. Capacitor of capacitance 1 microfarad through AC ammeter. The reading of ammeterचं रीडिंग काय असेल? अॅमीटर म्हणजे अॅमीटर आपण कशासाठी वापरतो? करंट मोजायसाठी. सो आपल्याला विचारलं काय आहे? करंट विचारलाय. अॅमीटरचं रीडिंग म्हणजे काय? करंट किती आहे हे विचारले. सो करंट कसा काढणार? त्यासाठी आपल्याला ओहम्स लॉ आहे. ओहम्स लॉ काय असतो? V इज इक्वल टू IR. आपल्याला ओहम्स लॉ माहिती आहे. पण हा कशासाठी आहे? जेव्हा क्वेश्चन मध्ये रेझिस्टन्स दिला असेल. पण क्वेश्चन मध्ये काय दिलाय? सी दिलाय. सो आपल्याला कॅपॅसिटिव्ह रिएक्टन्स, रेझिस्टन्स दिलाय का क्वेश्चन मध्ये? नाही दिला. आपल्याला सी दिलाय, त्यामुळे आपल्याला इथं काय वापरायला लागेल? एक सी वापरावं लागेल, कारण क्वेश्चन मध्ये सी दिलाय, रेझिस्टन्स मेन्शनच केला नाहीये. सो जेव्हा सी दिला जाईल तेव्हा आपण काय घ्यायचा? कॅपॅसिटिव्ह रिएक्टन्स घ्यायचा. सो एक्सी आपण कसा काढू शकतो? आपल्याला एक्सीचा फॉर्म्युला माहितीये. एक्सी इज 1/ओमेगा सी. राईट. सो ओमेगा काय आहे ह्याच्यात? ओमेगा आहे 100. कसा काय? ईचं इक्वेशन काय असतं? ई इज E0 साइन ओमेगा टी. हे दोन्ही इक्वेशन जर तुम्ही कम्पेअर केले तर ओमेगा काय मिळेल तुम्हाला? ओमेगा इज 100. सो ओमेगा काय आहे? ओमेगा इज 100. सी किती आहे? 1 मायक्रोफॅरेड, म्हणजेच 10⁻⁻6 फॅरेड. राईट. सो हा 10⁻⁻6 वरती गेला, 10⁻+6 अपॉन 100. काय आला? एक्सी आला 10⁻4. राईट. एक्सी काय मिळाला? 10⁻4. सो आपल्याला इथं 10⁻4 मिळालाय. इनटू करंट तर आपल्याला काढायचा आहे. ईएमएफ काय आहे? ईएमएफ E0 किती दिलाय? E0 आहे 200√2. जर कम्पेअर केलं दोन्ही तर E0 आहे 200 इंटू √2. पण आपल्याला कोणता ईएमएफ पाहिजे? हा ईएमएफ पाहिजे, म्हणजे आरएमएस वाला ईएमएफ. सो ERMS आणि ई पीक मध्ये रिलेशन काय असतं? ERMS इज E0 अपॉन √2. आपल्याला काय पाहिजे? ERMS पाहिजे. सो E0 काय आहे? 200√2 अपॉन √2. सो ERMS काय आला? ERMS इज 200. ERMS आला 200. ERMS 200. करंट आता आपण सिंपल काढू शकतो. करंट इज 200 अपॉन 10⁻4. सो हे 2 0
दोन झिरो बरोबर गेले. सो काय राहिला 2/10 रेज टू सॉरी काय झालंय ओके. सो करंट काय आला 2 या बाजूला लिहूया. करंट इज 2/10 रेज टू 2 राईट. म्हणजे करंट किती आला 2 इंटू हा 10 रेज टू 2 वरती गेला 2 इंटू 10 रेज टू -2. आता मिली सगळे मिली एम्पियर मध्ये दिलेत. मिली मध्ये कसं कन्वर्ट करणार तर 1 मिली म्हणजे किती असतं 10 रेज टू -3. सो 10 रेज टू -3 मध्ये कसं कन्वर्ट करणार. सो 2 ला 10 न मल्टिप्लाय करा. 2 ला 10 न मल्टिप्लाय केल्यावर काय येणार 20. आता 10 न मल्टिप्लाय केले म्हणजे 10 ने डिवाइड केलं पाहिजे. सो 10 रेज टू -2 ला 10 ने डिवाइड केलं तर काय येईल 10 रेज टू -3. हा 10 रेज टू -3 काय आहे मिली एम्पियर. सो आन्सर काय आलं 20 मिली एम्पियर. ऑप्शन नंबर डी. सो बघा फॉर्म्युले पाठ असणं गरजेचं आहे. नेक्स्ट क्वेश्चन. इन एन एसी सर्किट पीक व्हॅल्यू ऑफ व्होल्टेज इज 320 व्होल्ट. इट्स इफेक्टिव्ह व्होल्टेज. सिंपल पीक व्हॅल्यू ऑफ व्होल्टेज दिले E0 320 आहे. इट्स इफेक्टिव्ह व्होल्टेज म्हणजेच RMS काय येईल सिंपल आहे. आपल्या फॉर्म्युला माहिती आहे ERMS इज E0/√2. E0 किती आहे 320 अपॉन √2. आता 1/√2 ची व्हॅल्यू किती असते 1/√2 ची व्हॅल्यू असते लक्षात ठेवा 0.707 ही असते √2 ची व्हॅल्यू. 1/√2 ची व्हॅल्यू ही कशाची व्हॅल्यू असते 1/√2 ची. √2 ची व्हॅल्यू किती असते 1.414 आणि 1/√2 ची व्हॅल्यू असते 0.707 ही असते 1/√2 ची. सो हा 1/√2 आहे ना इंटू 1 आहे. 1/√2 ची व्हॅल्यू किती आली 0.707. आता सिंपल 7 न मल्टिप्लाय करा ह्याला 0.7 न मल्टिप्लाय करा 0 7 2 14 1 7 3 21 and 1 224 224 आपण कशाने मल्टिप्लाय केलं 0.7 ने मल्टिप्लाय केलं. सो एक घर सरकून पॉईंट 224. पण आन्सर मध्ये काय आहे 226. कारण का आपण पुढच्या 0.7 ने मल्टिप्लाय केलंच नाही आपण फक्त 0.7 ने मल्टिप्लाय केलं. सो तुम्ही असं राऊंड ऑफ करून आन्सर जवळ जाईल ते टिक करू शकता. नेक्स्ट क्वेश्चन. द RMS व्हॅल्यू ऑफ करंट इन 50 हर्ट्ज फ्रिक्वेन्सी दिले 50 हर्ट्ज is 6 ampere. RMS value of current IRMS 6 ampere. The average value of AC current over one cycle. सो एक गोष्ट लक्षात ठेवा जेव्हा तुम्हाला क्वेश्चन मध्ये विचारलं जाईल ऍव्हरेज व्हॅल्यू ऑफ एसी करंट काही जरी विचारलं जाईल ओव्हर वन सायकल. क्वेश्चन मध्ये जेव्हा तुम्हाला एसी करंट साठी ओव्हर वन सायकल साठी काही जरी विचारलं असेल तर त्याचा आन्सर 0 येतं. कसं 0 येतं कारण एसी सर्किटचा ग्राफ कसा असतो असा ग्राफ असतो. हा असतो एसी सर्किटचा ग्राफ एसी करंटचा ग्राफ. सो जेव्हा एक सायकल पूर्ण होईल हे बघा मी दुसरा कलर घेऊन दाखवतो. जेव्हा एक सायकल ही पूर्ण होईल तेव्हा करंट कुठे येतोय 0 वरती येतोय. सो ओव्हर वन सायकल एव्हरेज व्हॅल्यू काय असणार काही जरी असली तरी ती 0 येणार. सो जेव्हा तुम्हाला क्वेश्चन मध्ये मेन्शन केलं असेल ओव्हर वन सायकल असा जेव्हा पार्ट क्वेश्चन मध्ये दिला असेल तर डायरेक्ट आन्सर 0 लिहून टाकायचं. राईट. नाउ लेट्स मूव टू द नेक्स्ट क्वेश्चन. इन प्युअरली कॅपॅसिटिव्ह सर्किट EMF काय करेल लीड करंट लॅग करंट काय करेल. आपल्याला माहिती आहे मी फॉर्म्युला शीट मध्ये दिलं होतं 3 असतात. कोण कोण असतात रेजिस्टर असतो इंडक्टर असतो आणि कॅपॅसिटर असतो. तिन्हीच पण लक्षात ठेवा कॅपॅसिटर. तर फर्स्ट तर तिन्ही मध्ये करंट 0 ला असतो. 0 ला घ्यायचा करंट 0 ला घ्यायचा म्हणजे आपल्याला त्याच्यावरून आपल्याला रिलेशन मिळतं करंट 0 ला. पण तर रेजिस्टन्स मध्ये काय होतं रेजिस्टर मध्ये करंटला EMF इन फेज असतो. इन फेज मध्ये EMF असतो म्हणजे करंट आणि EMF एकाच डायरेक्शन मध्ये असतात करंट आणि EMF. इंडक्टर मध्ये काय होतं EMF हा करंटच्या 90 डिग्री पुढे जातो. EMF हा करंटच्या 90 डिग्री पुढे निघून जातो. EMF हा पुढे निघून जातो 90 डिग्री π/2 रेडियन. राईट. आणि कॅपॅसिटर मध्ये काय होतं EMF हा मागे राहतो. EMF हा मागे राहतो करंटच्या. EMF हा मागे राहतो करंटच्या किती π/2 रेडियन. सो सिंपल आहे. इन प्युअरली कॅपॅसिटिव्ह सर्किट EMF कॅपॅसिटर मध्ये काय करतो EMF काय राहतो मागे राहतो म्हणजेच लॅग्स बिहाइंड करंट करंटच्या मागे राहिला
बाय पाय बाय 2. सो हे सिंपल आहे, डायग्राम लक्षात ठेवा, तुम्हाला आन्सर मिळून जाईल. नेक्स्ट क्वेश्चन. इन पॅरलल रेझोनन्स करंट विल बी मिनिमम व्हेन. सिंपल आहे, रेझोनन्सचा विषयच नाही, करंट मिनिमम कधी असेल आपल्याला माहिती आहे, VE इज इक्वल टू IR. सो इम्पिडन्स इतर रेजिस्टन्स आहे, आपल्या क्वेश्चन मध्ये काय आहे, इम्पिडन्स दिलाय, सो E इज IZ, राईट. सो करंट आणि झेड मध्ये काय रिलेशन आहे, करंट इज इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू झेड, याच्यावरून तुम्हाला रिलेशन मिळेल. सो करंट विल बी मिनिमम, करंट कधी मिनिमम असेल, जेव्हा इम्पिडन्स हा मॅक्सिमम असेल, जेव्हा इम्पिडन्स हा मॅक्सिमम असेल, राईट. नेक्स्ट क्वेश्चन. द रिएक्टन्स ऑफ अ कॉइल व्हेन युज्ड इन डोमेस्टिक AC पॉवर सप्लाय, 220 वोल्ट EMF दिलाय, 50 सायकल पर सेकंड फ्रिक्वेन्सी दिली, इज 50 ओम. रिएक्टन्स ऑफ अ कॉइल इज 50 ओम. रिएक्टन्स एक्सेल 50 ओहम. इंडक्टन्स ऑफ अ कॉइल, एल काय येईल विचारले, सिंपल आहे, फॉर्म्युला माहिती आहे, एक्सेल इज ओमेगा एल. एक्सेल किती आहे, 50. ओमेगा, ओमेगाचा फॉर्म्युला काय असतो, 2 पाय एफ. ओमेगाचा फॉर्म्युला असतो 2 पाय एफ. फ्रिक्वेन्सी किती आहे, फ्रिक्वेन्सी दिली आहे 50 सायकल पर सेकंड, म्हणजे फ्रिक्वेन्सी किती आहे 50. 2 पाय एफ इंटू एल. एल तर आपल्याला काढायचा आहे, ओमेगाचा फॉर्म्युला असतो 2 पाय एफ, हा माहित असेल तुम्हाला, आणि एल एज इट इज, राईट. आता एल आपण काढू शकतो, पहिला तर 50 ला 50 गेला, सो एल काय येणार, एल इज 1/2 पाय, एल आला 1/2 पाय. आता हे कसं फाइंड करणार, तर त्यासाठी आपण पायनं मल्टिप्लाय केलं आणि पायनं डिवाइड केलं, पायनं वर मल्टिप्लाय केलं आणि डिवाइड केलं, वर 1 होता त्याला पायनं मल्टिप्लाय केलं तर पायच राहिला, वर पायनं मल्टिप्लाय केलं आणि डिवाइड केलं. सो असं का केलं आपण, सो पायची व्हॅल्यू किती असते वरच्या 3.14 अपॉन खालचा 2 इंटू पाय इंटू पाय, पाय स्क्वेअर, पाय स्क्वेअरची व्हॅल्यू किती असते, अप्रॉक्सिमेटली ती असते 10, अप्रॉक्सिमेटली ती असते 10. सो 3.14 अपॉन 2 डिवाइडेड बाय 2 करा, सिंपल, 2 1 जा 2, 2 5 जा 10, 2 7 जा 14, दोन घर सरकून पॉइंट अपॉन 10. सो आन्सर काय आलं, 0.157, म्हणजेच काय 0.16, 0.16, राईट. अप्रॉक्सिमेट आन्सर आहे हे, कारण का आपण पायाचा स्क्वेअर काय घेतला, 10 घेतला, पण तो 10 पेक्षा थोडा जास्त असणार, तो 10 पेक्षा थोडा जास्त असणार, त्यामुळे आन्सर काय आलं 0.16. नेक्स्ट क्वेश्चन. इन एन AC सर्किट, रेजिस्टन्स ऑफ R ओहम इज कनेक्टेड, रेजिस्टन्स R ओहम आहे, कनेक्टेड इंडक्टन्स, इंडक्टन्सला कनेक्ट केला, इंडक्टन्स एल ला कनेक्ट केला सिरीज मध्ये विथ इफ फेज अँगल, सिरीज मध्ये कनेक्ट केला, त्याला काहीतरी EMF दिला असेल, व्होल्टेज दिला असेल, फेज अँगल फाय किती आहे 45 डिग्री दिलाय. व्हॅल्यू ऑफ इंडक्टिव्ह रिएक्टन्स, एक्सेल काय असेल विचार, व्हॅल्यू ऑफ इंडक्टिव्ह रिएक्टन्स, हा डेटा दिलाय सगळा, आपल्याला माहिती आहे फेज अँगलचा फॉर्म्युला काय असतो, tan थिटा इज XL मायनस XC अपॉन R, राईट. सो फॉर्म्युला काय येणार, आता थिटा किती दिलाय 45 डिग्री दिलाय फेज अँगल, सो tan 45 इज इक्वल टू एक्सेल तर आपल्याला काढायचा आहे, मायनस एक्सी सी तर कुठे दिसतोय का रे तुम्हाला, कॅपॅसिटन्स दिसतोय का, त्यामुळे एक्सी काय आहे 0 आहे, कारण क्वेश्चन मध्ये दिलेलाच नाहीये, सो एक्सी काय आहे 0 आहे, एक्सेल मायनस 0 दॅट इज एक्सेल अपॉन एक्सेल गायब झाला, कारण एक्सी गायब झाला, कारण एक्सीचं काही क्वेश्चन मध्ये दिलेलंच नाहीये, कॅपॅसिटर काही दिलाच नाहीये, सो एक्सी आपण घेऊ शकत नाही फॉर्म्युला मध्ये, अपॉन रेजिस्टन्स आहे क्वेश्चन मध्ये, रेजिस्टन्स आर. सो tan 45 किती असतो, tan 45 इज 1 इज इक्वल टू एक्सेल अपॉन आर. आपल्याला विचारलं काय, एक्सेल विचारलाय, सो एक्सेल काय येणार, एक्सेल इज इक्वल टू आर, आर या बाजूला गेला 1 इंटू आर इज आर, ऑप्शन नंबर बी, सिंपल क्वेश्चन. नेक्स्ट क्वेश्चन. An alternating current is given by equation दिले, I is equal to I1 cos omega t plus I2 sin omega t. आता ऑसिलेशन मध्ये विचारलं काय आहे, आरएमएस करंट, तर आपल्याला आरएमएस करंट काढण्यासाठी पहिल्यांदा ह्यांचा रिझल्टंट काढला पाहिजे, रिझल्टंट करंट काढला पाहिजे. सो रिझल्टंट साठी फॉर्म्युला काय असणार, रिझल्टंट साठी फॉर्म्युला काय असणार, आपण ऑसिलेशन मध्ये बघितलंय एम्प्लिट्यूड, रिझल्टंट एम्प्लिट्यूड आपण कशी काढतो, A1 स्क्वेअर प्लस A2 स्क्वेअर प्लस 2A1 A2 cos phi1 minus phi2. तसंच ह्यामध्ये रिझल्टंट कसा काढणार, ह्याचा स्क्वेअर
पहिल्या करंटचा स्क्वेअर प्लस दुसऱ्या करंटचा स्क्वेअर सेम ॲज ऑसिलेशन. ऑसिलेशन मध्ये जो फॉर्म्युला होता एम्प्लिट्यूडचा तोच फॉर्म्युला इंटू 2i1 i2 कॉस 5 मायनस 5 कॉस 5 मायनस 5 त्यामध्ये पण तुम्हाला मी ट्रिक सांगितली होती. जेव्हा एक साइन मध्ये असतो आणि एक कॉस मध्ये असतो तेव्हा अँगल किती येत असतो? अँगल येत असतो 90 डिग्री. सो कॉस 90 काय असतो? कॉस 90 इज 0. म्हणून त्यामुळं ही पूर्ण टर्म 0 बनते. सो ही पूर्ण टर्म 0 बनते कारण का अँगल किती आहे? 90 डिग्री आहे. सो रिझल्टंट काय बनतो? रिझल्टंट बनतो स्क्वेअर रूट ऑफ i1 स्क्वेअर प्लस i2 स्क्वेअर हा बनतो रिझल्टंट. राईट? का? कारण एक साइन मध्ये आहे आणि एक कॉस मध्ये. सो त्यांच्यातला अँगल किती असतो? 90 डिग्री आणि कॉस 90 किती असतो? 0. सो ही पूर्ण टर्म 0 बनेल आणि आन्सर काय फक्त राहील? स्क्वेअर रूट ऑफ i1 स्क्वेअर प्लस i2 स्क्वेअर. सिंपल. पण आपल्याला विचारलं काय आहे? आरएमएस करंट विचारलं. आरएमएस करंट विचारलाय पण हा पण कोणता करंट काढलाय? हा पीक करंट काढलाय. पीक मधला करंट. कसा काढला? कारण आपल्याला करंटचं इक्वेशन माहिती आहे. आय इज I0 साइन ओमेगा टी. हे करंटचं इक्वेशन आहे. सो हा I0 मिळालाय आपल्याला. इथं I1 म्हणजे काय आहे? I0 ही पीक करंटची रिझल्टंट करंट मिळालाय पण तो कशामध्ये? पीक मध्ये. रिझल्टंट करंट पीक मध्ये. त्याला आपल्याला आरएमएस मध्ये करावं लागेल. आरएमएस मध्ये कसं करणार? IRMS इज I0 अपॉन रूट 2. फॉर्म्युला माहिती आहे. I0 काय आहे? हा रिझल्टंट आलाय I0. सो काय आला? स्क्वेअर रूट ऑफ I1 स्क्वेअर प्लस I2 स्क्वेअर स्क्वेअर रूट ऑफ I1 स्क्वेअर प्लस I2 स्क्वेअर अपॉन रूट 2. सो काय येणार ऑप्शन? ऑप्शन येईल 1 अपॉन रूट 2 ब्रॅकेट मध्ये I1 स्क्वेअर प्लस I2 स्क्वेअर रेस टू 1 अपॉन 2. असा कोणता ऑप्शन दिसतोय का? असा दिसतोय ऑप्शन नंबर बी. राईट? सो जर तुम्हाला ऑसिलेशन कळालं असेल पूर्ण तर तुम्हाला हे सिंपल जाईल एकदम. राईट? 10th क्वेश्चन. An AC source of 200 upon root 2 volt आणि 50 हर्ट्ज. व्हॉट इज व्हॅल्यू ऑफ व्होल्टेज आफ्टर 1 अपॉन 600 सेकंड फ्रॉम स्टार्ट? सिंपल. ईएमएफ चा फॉर्म्युला माहिती आहे आपल्याला. व्होल्टेज. व्होल्टेज म्हणजे काय? ईएमएफ. ईएमएफ चा फॉर्म्युला माहिती आहे. कसा काढणार व्होल्टेज? ई इज E0 साइन ओमेगा टी. राईट? हा फॉर्म्युला पण कधी वापरतो? जेव्हा आपल्याला असा टाइम दिला असेल 1 अपॉन 600 सेकंदांनी किती व्होल्टेज येईल असं जेव्हा विचारलं असेल तेव्हा आपण हा फॉर्म्युला वापरतो. का वापरतो? कारण ह्याच्यामध्ये टाइम दिला. राईट? सो काय येणार? E0. आता क्वेश्चन मध्ये काय काय दिले बघूया. एसी सोर्स ऑफ 200 अपॉन रूट 2 वोल्ट. हा कोणता? जेव्हा असं तुम्हाला क्वेश्चन मध्ये दिला असेल 200 अपॉन रूट 2 वोल्ट आणि 50 हर्ट्ज तेव्हा हा जो ईएमएफ आहे हा आरएमएस मधला असतो. ईआरएमएस हा असतो ईआरएमएस. ईआरएमएस किती आहे? 200 अपॉन रूट 2. फ्रिक्वेन्सी किती दिली आहे? 50 हर्ट्ज. व्हॉट इज व्हॅल्यू ऑफ टाइम दिला आहे 1 अपॉन 600 सेकंड. आता ईएमएफ काढायचा आहे आपल्याला 1 अपॉन 600 सेकंदाने. सो त्यासाठी आपल्याला E0 माहित पाहिजे. E0 कसा येणार? तर आपल्याला फॉर्म्युला माहिती आहे. ERMS इज E0 अपॉन रूट 2. आरएमएस व्हॅल्यू दिली आपल्याला. किती आहे आरएमएस व्हॅल्यू? 200 अपॉन रूट 2 इज इक्वल टू काय येणार? E0 अपॉन रूट 2. रूट 2 ला रूट 2 गेला. E0 काय मिळेल तुम्हाला? E0 मिळेल 200. E0 मिळाला 200. साइन ओमेगा. ओमेगा कसा काढणार? तर त्यासाठी आपल्याला फ्रिक्वेन्सी दिली आहे. फ्रिक्वेन्सी काय आहे? 50. सो ओमेगा कसा काढणार? 2 पाय इंटू फ्रिक्वेन्सी 50 इंटू टाइम किती आहे? टाइम आहे 1 अपॉन 600 सेकंड. टाइम आहे 1 अपॉन 600 सेकंड. सो आता सगळ्या व्हॅल्यू माहिती आहेत. आपण ईएमएफ काढू शकतो 200 साइन 52 चा 100. ह्या 100 चे 2 झिरो या 2 झिरोला गेले. राहिलं काय? पाय बाय 6. हे कॅल्क्युलेशन तुम्ही मनानं करा. 52 चा 100. 100 अपॉन 600 1 अपॉन 6 पाय बाय 6. राईट? सो 200 इंटू साइन 30. साइन 30 किती असतो? 1 अपॉन 2. ईएमएफ किती आला? ईएमएफ आला 100. ऑप्शन नंबर बी. सिंपल. फॉर्म्युला फक्त बघा. कॅल्क्युलेशन तुम्ही स्वतःहून करा. नेक्स्ट क्वेश्चन. An alternating EMF is given by is equal to E0 sin omega t. At what time EMF will have काय विचारले? अल्टरनेटिंग ईएमएफ. इक्वेशन दिलंय. ई इज E0 साइन ओमेगा टी. हे इक्वेशन दिले. इन व्हॉट टाइम? किती टाइम मध्ये द ईएमएफ विल हॅव हाफ इट्स मॅक्सिमम व्हॅल्यू. हाफ इट्स मॅक्सिमम व्हॅल्यू विचारले.
तर सिंपल, तुम्हाला माहिती आहे ऑसिलेशन मध्ये काय होत होतं, ऑसिलेशन मध्ये हा पाथ असायचा. मी तुम्हाला सांगितलं होतं ऑसिलेशन मध्ये, ऑसिलेशन कळालं तर तुम्हाला हा सेशन लगेच कळेल. ऑसिलेशन मध्ये मी तुम्हाला सांगितलं होतं इथं काय असतो, डिस्प्लेसमेंट इज 0. इथं x इज इक्वल टू ए. ए म्हणजे काय, अँप्लिट्यूड म्हणजे मॅक्सिमम डिस्प्लेसमेंट. आणि इथं काय असतो, x इज इक्वल टू ए मॅक्सिमम डिस्प्लेसमेंट. इथं काय असतो, x इज a बाय 2. आणि इथं काय असतो, x इज a बाय 2. राईट. तर 0 पासून a बाय 2 पर्यंत जायला किती टाइम लागतो, मी तुम्हाला सांगितलं होतं शॉर्टकट t/12. a बाय 2 पासून a ला जायला t/6. a पासून a बाय 2 ला जायला t/6. a बाय 2 पासून 0 ला जायला t/12. 0 पासून a बाय 2 ला जायला t/12. a बाय 2 पासून a ला जायला t/6. a पासून a बाय 2 ला जायला t/6. a बाय 2 पासून 0 ला जायला t/12. हे मी तुम्हाला सांगितलं होतं, t/12, t/6, t/6, t/12. इथून इथं जायला जेवढा टाइम लागतोय t/12, इथून इथं जायला टाइम लागतोय t/6. तेवढाच टाइम इथून इथे यायला लागणार t/6, तेवढाच टाइम इथून इथे यायला लागणार t/12. हे तुम्हाला मी शॉर्टकट सांगितले होते. आणि 0 पासून a पर्यंत जायला, 0 पासून a पर्यंत जायला किती टाइम लागतो, t/4. तसंच a पासून 0 ला जायला किती लागणार, t/4. तसंच 0 पासून ह्या a पर्यंत जायला किती टाइम लागणार, t/4. a पासून 0 पर्यंत यायला किती टाइम लागणार, t/4. सो हे काही शॉर्टकट्स आहेत. आता हे कशासाठी आहेत, अँप्लिट्यूड साठी. अँप्लिट्यूड म्हणजे काय असतं, मॅक्सिमम डिस्प्लेसमेंट. पण आपल्याला सेम इथं क्वेश्चन मध्ये काय दिले, मॅक्सिमम व्होल्टेज, मॅक्सिमम ईएमएफ. सो व्होल्टेज साठी पण सेमच येणार. हे बघा कसं येणार आहे बघा, हा ईएमएफ चा पाय, इथं E इज इक्वल टू 0, ईएमएफ इथं 0. इथं मॅक्सिमम आहे, मॅक्सिमम म्हणजे काय, पीक व्हॅल्यू E इज इक्वल टू E0. इथं काय आहे, E0 बाय 2 आहे. इथं मिडवेल आहे ना, E0 बाय 2. सेम ॲज ऑसिलेशन, ऑसिलेशन सारखंच आहे सेम. इथं काय येणार, E0, कारण मॅक्सिमम आहे. हे बघा, x इज इक्वल टू ए म्हणजे काय, डिस्प्लेसमेंट इज इक्वल टू मॅक्सिमम अँप्लिट्यूड. तसंच ईएमएफ इज इक्वल टू मॅक्सिमम ईएमएफ. सेम त्याच्यासारखंच आहे. E इज इक्वल टू E0 इथं, आणि इथं E0 बाय 2. राईट. क्वेश्चन मध्ये काय विचारलंय, E इज इक्वल टू E0 व्हायला किती टाइम लागेल, म्हणजे E0 पासून, आता क्वेश्चन वाचा, इफ E स्टार्ट फ्रॉम 0, स्टार्ट झालाय 0 पासून, सो 0 पासून E0 बाय 2 ला जायला किती टाइम लागेल. ऑसिलेशन मध्ये काय होतं, 0 पासून a बाय 2 ला जायला किती टाइम लागत होता, t/12. तसंच E इज इक्वल टू 0 पासून E इज इक्वल टू 0 बाय 2 ला जायला किती टाइम लागेल, t/12. सेम सेम, इथून इथं जायला जेवढा टाइम लागतोय तेवढाच टाइम इथून इथं जायला लागणार, म्हणजे टाइम किती लागणार, t/12. शॉर्टकट पाठ नसतील तर पाठ करा, मी ऑसिलेशन मध्ये सगळे शॉर्टकट्स दिले. सो हे जर माहित नसेल तर तुम्ही हे लक्षात ठेवू शकता. आणि लक्षात ठेवा, तुम्हाला लगेच आन्सर मिळेल. तुम्हाला जर पार्ट म्हणजे माहित असतं तर तुम्हाला क्वेश्चन बघितल्या बघितल्या कळलं असतं. ई इज इक्वल टू 0 पासून इज इक्वल टू 0 बाय 2 ला जायला किती टाइम लागेल, t/12. सो हे शॉर्टकट जर पार्ट असतील तर तुम्हाला आन्सर लगेच मिळेल. नेक्स्ट क्वेश्चन, द रेझोनंट फ्रिक्वेन्सी ऑफ a series LCR circuit is f. रेझोनंट फ्रिक्वेन्सी ऑफ series LCR circuit is f. f चा फॉर्म्युला काय असतो, 1/2 pi root LC. रेझोनंट फ्रिक्वेन्सी, रेझोनंट फ्रिक्वेन्सी म्हणजे काय, त्यावेळी एक्सेल आणि एक्ससी हे इक्वल असतात. त्याला आपण, जेव्हा एक्सेल आणि एक्ससी इक्वल असतात त्याला आपण रेझोनंट फ्रिक्वेन्सी म्हणतो. आणि जेव्हा एक्सेल आणि एक्स इक्वल असतात तेव्हा रेझोनन्स जनरेट होतो, आणि तेव्हा आणि तो ज्या फ्रिक्वेन्सीला जनरेट होतो त्याला आपण रेझोनंट फ्रिक्वेन्सी म्हणतो. राईट. सो हे त्याने दिले आतापर्यंत. द सर्किट इज नाव कनेक्टेड सायनोसाइडली अल्टरनेटिंग एमएफ ऑफ फ्रिक्वेन्सी 2f. आता फ्रिक्वेन्सी काय केली आहे त्यांनी, फ्रिक्वेन्सी केली डबल, फ्रिक्वेन्सी 2f केली. तर एक कॉमन सेन्स आहे, फ्रिक्वेन्सी 2f कधी होईल, फ्रिक्वेन्सी 2f कधी होईल, जेव्हा एलसी हा एलसी बाय 4 होईल. आता तुम्ही म्हणाल कसं, तर बघा, समजा ही नवीन फ्रिक्वेन्सी आहे एफ डॅश, ज्याला आपण 2f केले, आता डबल झाले त्याला आपण एफ डॅश म्हणूया, इज 1/2 पाय रूट एलसी बाय 4. ह्याला डबल करायचे, डबल कशी करणार, त्याला आपण 4 न घेतलं, तर तुम्ही म्हणाल 4 न का घेतलं, तर बघा 1/2 पाय रूट एलसी, स्क्वेअर रूट ऑफ 4 किती असतो, 2, स्क्वेअर रूट ऑफ 4 असतो 2, आणि हा खालचा 2 वरती गेला. सो काय आलं, 2/2 पाय रूट एलसी, 2/2 पाय रूट एलसी.
पण हा पूर्ण पार्ट म्हणजेच काय 1/2π√LC ही काय होती ओरिजिनल फ्रिक्वेन्सी होती. म्हणजे एफ डॅश काय आला 2f आला. म्हणजेच फ्रिक्वेन्सीला आपण डबल कधी करू शकतो जेव्हा LC हे LC/4 होईल तेव्हा. राईट. सो फ्रिक्वेन्सी डबल कधी होईल जेव्हा LC हे LC/4 होईल तेव्हा फ्रिक्वेन्सी डबल होईल. हे आता इरेज करतो. हे मी तुम्हाला सांगितलं कसं LC/4 झाल्यावर फ्रिक्वेन्सी डबल होईल. राईट. फ्रिक्वेन्सी LC/4. आता हे जेव्हा होईल तेव्हा इंडक्टिव्ह रिएक्टन्स असेल XL डॅश आणि इंडक्टिव्ह कॅपॅसिटिव्ह रिएक्टन्स असेल XC डॅश. त्याने दिलंय न्यू रिएक्टन्स XL डॅश आणि XC डॅश रिलेटेड ॲज. म्हणजे आता XL डॅश आणि XC डॅश झाल्यात त्यांच्यामध्ये रिलेशन काय असेल हे इक्वल टू नाहीये त्यांच्यामध्ये रिलेशन विचारले आपल्याला. त्यांच्यामध्ये रिलेशन काय असेल तर ते कसं काढणार आता रिलेशन तर हे याच्यावरून आपण काढू शकतो. एक्सेल काय दिले एक्सेल इज इक्वल टू XA पहिल्या केसमध्ये एक्सेलचा फॉर्म्युला काय असतो ओमेगा एल इज 1/ओमेगा सी. ओमेगा एल इज इक्वल टू 1/ओमेगा साठी ओमेगा सी. XC चा फॉर्म्युला असतो 1/ओमेगा सी. राईट. सेकंड केस मध्ये काय होणार आता सेकंड केस मध्ये होणार LC काय झाला सेकंड केस मध्ये LC हा LC/4 झाला. म्हणजे ओमेगा एल हा L/2 झाला आणि 1/ओमेगा सी हा C/2 झाला. म्हणजे दोन्ही हाफ हाफ झाले ना. म्हणजे हे बघा 2f इज 1/2π स्क्वेअर रूट ऑफ L/2 आणि C/2 म्हणजेच LC/4 होईल ना. L/2 केला आणि C/2 केला म्हणजेच हे LC/4 होईल. सो L ला हाफ केला आणि C ला पण हाफ केला म्हणजे दोन्ही काय होतील LC/4 होईल. राईट. सो L हाफ झाला आणि C पण हाफ झाला दुसऱ्या केसमध्ये. ही दुसऱ्या केस आहे. ही फर्स्ट केस मधला आपण बघितलं होतं. राईट. सो आता बघूया काय ओमेगा L/2 इज इक्वल टू हा 2 वरती गेला 2/ओमेगा सी 2/ओमेगा सी. आता आपण काय करूया हे बघा आता काय केलं ह्या 2 ला ह्या बाजूला घेऊन गेलो. सो ह्या 2 ला आपण जर त्या बाजूला नेलं तर 2 खालती जाईल. सो काय येईल ओमेगा L/4 इज 1/ओमेगा सी. ओमेगा L/4 इज 1/ओमेगा सी. पण हा ओमेगा एल काय आहे ओमेगा एल इज XL डॅश कारण ही सेकंड केस आहे. सो XL डॅश काय आला XL डॅश/4 इज इक्वल टू 1/ओमेगा सी म्हणजे काय XC डॅश 1/ओमेगा सी XC डॅश. सो XL डॅश आणि XC डॅश मध्ये रिलेशन काय आलं XC डॅश इज 1/4 इंटू XL डॅश X डॅश आहे. राईट. सो थोडा ट्रिकी क्वेश्चन आहे. जर तुम्हाला समजला नसेल तर तुम्ही प्लीज एकदा परत बघा. नेक्स्ट क्वेश्चन. An AC circuit contains resistance of 12 ohm आणि इंडक्टिव्ह रिएक्टन्स ऑफ 5 ओहम. रेजिस्टन्स दिलाय रेजिस्टन्स आहे 12 ओहम. इंडक्टिव्ह रिएक्टन्स XL किती आहे 5 ओहम. द फेज अँगल मगाशीच फेज अँगलचा फॉर्म्युला काय फेज अँगल बिटवीन करंट अँड पोटेन्शियल डिफरन्स. फेज अँगलचा फॉर्म्युला काय असतो tan phi इज XL minus XC अपॉन R. हा फेज अँगलचा फॉर्म्युला असतो. फेज अँगल आपल्याला काढायचा आहे. सो tan थिटा काय मिळेल tan थिटा इज XL किती दिलाय 5 मायनस XC दिलाय का नाही त्यामुळे काढून टाका क्वेश्चन मधून अपॉन R किती आहे 12. राईट. सो tan थिटा किती मिळाला 5/12. पण क्वेश्चन मध्ये काय दिले कॉस थिटा आणि साइन थिटा दिलेत कॉस थिटा आणि साइन थिटा. सो कॉस थिटा आणि साइन थिटा कसे येतील सिंपल. आठवीत आपण शिकलोय हा ट्रायंगल आहे अँगल आहे थिटा. टॅन थिटा काय असतो अपोजिट साइड अपॉन ऍडजसंट साइड अपोजिट साइड अपॉन ऍडजसंट साइड. अपोजिट साइड किती आहे 5 ऍडजसंट साइड आहे 12 कारण आपण हे टॅन थिटा वरून काढलं. राईट. आता हायपोटेनस किती येईल 13. पायथागोरन ट्रिपलेट आहे 5 5 12 13. राईट. सो दोन साइड जर माहित असेल तर आपण थर्ड साइड काढू शकतो फॉर्म्युलानुसार. पायथागोरस कसा काढणार सॉरी हायपोटेनस पायथागोरस म्हणतोय हायपोटेनस कसा काढणार स्क्वेअर रूट ऑफ 5 स्क्वेअर प्लस स्क्वेअर रूट प्लस 12चा स्क्वेअर. सो हे काय येईल 25 प्लस 144 इज इक्वल टू 169 इज इक्वल टू 13. राईट. हायपोटेनस मिळाला 13. आता आपण कॉस थिटा आणि साइन थिटा काढू शकतो सिंपल. कॉस थिटा काय येईल कॉस थिटा काय असतो ऍडजसंट साइड अपॉन हायपोटेनस हा काय असतो कॉस थिटा. सो कॉस थिटा 12/13 दिसतोय का कुठं ऑप्शन नंबर ए कॉस बीटा इज 12/13. त्याचप्रमाणे आपण साइन थिटा पण काढून बघूया. साइन थिटा काय येणार अपोजिट साइड अपॉन हायपोटेनस आपल्याला माहिती आहे. सो क्वेश्चन मध्ये कुठे दिलाय का साइन थिटा 5/13 नाही दिला. सो आन्सर काय आला आन्सर इज ऑप्शन नंबर ए कॉस बीटा इज 12/13.
या 3 मधला हा करेक्ट आला. tan थिटा, cos थिटा आणि sin थिटा मध्ये cos थिटाचा करेक्ट आलाय. cos बीटा इज 12/30. राइट. नेक्स्ट क्वेश्चन. अल्टरनेटिंग करंट ऑफ फ्रिक्वेन्सी दिली आहे 50 हर्ट्झ. पीक व्हॅल्यू I0 इज 14.14. The time taken by alternating current in reaching 0 to maximum value. आपण आतापर्यंत बघितलं, इथं EMF आहे 0, इथं EMF is equal to 0, इथं EMF is equal to E0, इथं असतो is equal to E0, इथं असतो E0/2. आपण ऑसिलेशनची डायग्राम बघितली होती मगाशी, E0/2. आता क्वेश्चन मध्ये काय दिले, द टाइम टेकन बाय अल्टरनेटिंग करंट इन रिचिंग फ्रॉम 0 टू मॅक्सिमम व्हॅल्यू. 0 ही 0 आहे, टू मॅक्सिमम व्हॅल्यू, पीक व्हॅल्यू. इथून इथं जायला किती टाइम लागेल, तर आपण बघितलंय इथून इथं जायला टाइम लागतो T/4. शॉर्टकट पाठ करा, इथून इथं जायला टाइम लागतो T/4. सो टाइम काय आला, E0 पासून इज इक्वल टू 0 पासून इज इक्वल टू पीक व्हॅल्यू पर्यंत जायला टाइम किती लागेल, T/4. राईट. सो कसा काढणार आता हा टाइम, त्यासाठी आपल्याला फ्रिक्वेन्सी दिली. फ्रिक्वेन्सी टाइम काय असतो, टाइम इज 1 अपॉन फ्रिक्वेन्सी. राईट. सो टाइम काय आला, 1 अपॉन फ्रिक्वेन्सी किती आहे, 100. सो टाइम आहे 1/50 आणि खालचा इंटू 4 होईल. सो टाइम किती लागेल, 1/200 म्हणजेच 0.005. सिंपल. सो ई इज इक्वल टू 0 पासून मॅक्सिमम व्हॅल्यू पर्यंत जायला किती टाइम लागला, 0.005. दोन ऑप्शन्स आहेत, 0.005. आता दुसरं काय काढायचं आपल्याला, आरएमएस व्हॅल्यू ऑफ करंट. आपल्याला माहिती आहे, फॉर्म्युला माहिती आहे, IRMS इज I0/√2. पीक व्हॅल्यू किती दिली आहे, 14.14 अपॉन √2. √2 ची व्हॅल्यू किती असते, 1.414. 1.414. सो हे काय येईल, हे 10. कसं काय, येथे एक 0 दिला, 3 घर सरकून पॉइंट, आन्सर आलं 10. सिंपल डिव्हिजन आहे, डिव्हिजन करून बघा स्वतःहून, आन्सर काय आलं 10. म्हणजेच ऑप्शन नंबर सी, नॉट बी. राईट. सो असं जरी तुम्ही बघितलं असतं 14.14 आपण 1.414, ते 10 झालं असतं, कारण का फक्त पॉईंटचा फरक. राईट. सो नेक्स्ट क्वेश्चन, सिंपल क्वेश्चन होता. जर शॉर्टकट पाठ नसतील तर प्लीज एकदा पाठ करा. An alternating EMF of 0.2 volt is applied across RCL. At resonance, voltage drop across inductor. At resonance म्हणजे काय, XL आणि XC इक्वल आहेत. XL आणि XC इक्वल आहेत ऍट रेझोनन्स म्हणजे. व्होल्टेज ड्रॉप अक्रॉस इंडक्टर, तर तो कसा काढणार, आपल्याला माहिती आहे ओहम्स लॉ काय असतो, E इज इक्वल टू IR, हा असतो ओहम्स लॉ बेसिक. ऍट रेझोनन्स व्होल्टेज ड्रॉप अक्रॉस इंडक्टर, म्हणजे आता रेझिस्टन्स नाही आहे, इंडक्टर आहे आणि त्याच्यावर करंट असेल I. करंट सेम असतो सगळ्यांवरती आणि त्याच्यावरचा EMF EL तो आपल्याला काढायचा आहे. व्होल्टेज ड्रॉप त्याच्यावरती जेव्हा इंडक्टर वरती किती व्होल्टेज असेल असं त्यांनी विचारलं. कसं काढणार आता ते, त्यासाठी आपल्याला I आणि XL माहित असले पाहिजेत. I कसा काढणार, तर त्यासाठी आता हे बघ, रेझिस्टर कपॅसिटर आणि इंडक्टर हे सिरीज मध्ये लावलेत. सो करंट सगळ्यांवरती सेम असणार आहे, म्हणजेच E इज इक्वल टू I इंटू झेड. झेड म्हणजे काय, जेव्हा तिन्ही एकत्र करतील तेव्हा त्यांच्यावरचा इम्पिडन्स, त्याला आपण झेड म्हणतो. सो EMF दिलाय तिन्ही वरती, जेव्हा तिन्ही म्हणजे रेझिस्टर, इंडक्टर आणि कपॅसिटर हे सिरीज मध्ये कनेक्ट केले असतील तेव्हा त्यांना किती EMF लावलाय, त्यांना EMF लावलाय 0.2 व्होल्ट एवढा EMF आहे. 0.2 व्होल्ट एवढा EMF आहे. त्यांच्यावरती EMF किती आहे, 0.2 व्होल्ट. तिन्ही वरती करंट सारखाच असणार आहे, कारण का तिन्ही सिरीज मध्ये आहे, त्यामुळे करंट तिन्ही वरती सारखाच. इनटू झेड. इम्पिडन्स कसा काढणार, तर जेव्हा रेझोनन्स मध्ये असतात, जेव्हा XL आणि XC हे इक्वल असतात तेव्हा इम्पिडन्स इज इक्वल टू R असतो. इम्पिडन्स इज R. सो इम्पिडन्स किती मिळेल तुम्हाला, R किती दिलाय, 4 ओहम. R दिलाय 4 ओहम. असं का असतं, Z इज इक्वल टू R का असतो, जेव्हा रेझोनन्स मध्ये असतात, म्हणजे XL आणि XC जेव्हा इक्वल असतात तेव्हा Z इज इक्वल टू R का असतो, कारण Z चा फॉर्म्युला माहिती आहे, स्क्वेअर रूट ऑफ R स्क्वेअर प्लस XL मायनस XC ब्रॅकेट स्क्वेअर. सो जेव्हा XL आणि XC इक्वल असतील तेव्हा ते कॅन्सल होणार, XL मायनस XC 0 येईल आणि R स्क्वेअर रूट मधून बाहेर येईल. सो Z इज इक्वल टू काय मिळेल, R येईल. सो Z किती मिळाला, 4 मिळाला. सो करंट किती आला, टोटल करंट 0.2 अपॉन 4. सो
ह्या तिन्ही वरती जेवढा करंट असेल तेवढाच करंट रेझिस्टर वरती असणार, तेवढाच करंट इंडक्टर वरती असणार आणि तेवढाच करंट कपॅसिटन्स वरती असणार. म्हणजे आपल्याला करंटची व्हॅल्यू ही फिक्स राहणार आहे. करंट मिळालाय आपल्याला. करंट किती आला? 0.2/4. हा आला करंट. आता एक्सेल कसा काढणार? एक्सेल कसा काढणार? तो मोठा टास्क आहे. एक्सेल कसा काढणार? सो एक्सेल इज ओमेगा येईल. आता आपण एक्सेल काढूया. आय मिळालाय, एक्सेल काढायचा म्हणजे आपल्याला व्होल्टेज ड्रॉप मिळेल. एक्सेल काढूया. एक्सेल इज ओमेगा एल. ओमेगा कसा काढणार? एल दिलाय. एल क्वेश्चन मध्ये दिलाय 200 मिली हेनरी. पण ओमेगा कसा काढणार? त्यासाठी आपल्याला फ्रिक्वेन्सी माहित पाहिजे. 2 पाय एफ इंटू एल. 2 पाय एफ इंटू एल. आता रेझोनन्स मध्ये एक्सेल आणि एक्स इक्वल आहे. सो तेव्हा फ्रिक्वेन्सीचा फॉर्म्युला काय असतो? आता एफ माहित पाहिजे. एफ दिलाय का क्वेश्चन मध्ये? एफ दिलेला नाहीये. आता आपल्याला फ्रिक्वेन्सी काढावी लागेल. फ्रिक्वेन्सी काय येणार? 1/2 पाय. इथंच लिहूया. फ्रिक्वेन्सी काय येणार? हा पहिला 2 पाय. फ्रिक्वेन्सीचा फॉर्म्युला काय असतो? 1/2 पाय रूट एल सी. रूट एल सी आणि हा वरचा एल. राईट. सो हा 2 पायला 2 पाय गेला. एक्सेल काय राहिला? एक्सेल इज एल अपॉन रूट एल सी. एल अपॉन रूट एल सी. सो काय मिळेल? एल किती आहे? एल आहे 200 मिली हेनरी म्हणजे 200 इंटू 10⁻³ हेनरी. आता कॅल्क्युलेशन आहे फक्त एक्सेल काढायसाठी. 200 इंटू 10⁻³ एल इंटू सी. एल काय आहे? 200 इंटू 10⁻³ इंटू कॅपॅसिटन्स किती आहे? 80 इंटू 10⁻⁶ मायक्रो मध्ये. राईट. सो हे 1 2 3 हे 3 झिरो ह्या 10⁻³ ला खाऊन टाकतील. हे 3 झिरो त्या 3 झिरो बरोबर जातील. राईट. क्वेश्चन मध्ये काय राहील आता? तर हे थोडं रफ करावं लागेल बाकीचं. हे डायग्राम मी रफ करतो. तुम्हाला डायग्राम समजली असेल मी सांगितलेली. सो एक्सेल काय येईल आता? 200 इंटू 10⁻³ म्हणजे काय? 2 इंटू 10⁻⁻1. हे 2 झिरो या 2 झिरो वरती गेले. 200 म्हणजे काय? 10⁻². 10⁻² इंटू 10⁻³ 10⁻1 अपॉन काय स्क्वेअर रूट मध्ये? हा 8 राहिलाय. हे 3 झिरो गेले. 8 इंटू 2 16 इंटू 10⁻⁶ हा राहिला. हे असं स्क्वेअर रूट मध्ये राहील. राईट. सो 2 इंटू 10⁻⁻1 अपॉन स्क्वेअर रूट ऑफ 16 स्क्वेअर रूट मधून बाहेर आला काय येणार? 4 इंटू 10⁻⁶ बाहेर आला 10⁻³ राईट. सो 2 1 जा 2 2 2 जा 4. राईट. सो हा 10⁻³ वरती गेला. 10⁻+3 हा काय राहिलाय? 1/2 ऍज इट इज इंटू हा 10⁻³ वरती गेला 10⁻+3 आणि इंटू हा वरचा 10⁻1 ऍज इट इज. सो काय राहिलं? 10⁻³ इंटू 10⁻1 10⁻2 अपॉन 2 इज 100/2 इज 50. राईट. सो हे खूप भले मोठे कॅल्क्युलेशन आहेत हे क्वेश्चन मध्ये. एक्सेल काय मिळाला? 50 मिळाला. जर कळालं नसेल तर व्हिडिओ स्लो करा आणि परत एकदा बघा कॅल्क्युलेशन्स. राईट. एक्सेल मिळाला 50. आता मल्टिप्लिकेशन करा. 50 इंटू 2 दॅट इज 100. दॅट इज 100. एक घर सरकून पॉईंट म्हणजे 10 अपॉन 4. सो 10/4 2.5. ऑप्शन नंबर बी. सिंपल पण कॅल्क्युलेशन वाइज डिफिकल्ट. नेक्स्ट क्वेश्चन. इंडक्टर ऑफ सेल्फ इंडक्टन्स दिलाय म्हणजेच काय? एल दिलाय 4/π². A capacitor of unknown capacitance are connected in series to an alternating source of EMF दिलाय, फ्रिक्वेन्सी दिलाय. The current and voltage are in phase. हे बघा काय दिलंय आता? करंट आणि व्होल्टेज इन फेज. आपण पहिला क्वेश्चन बघितला होता. पहिला क्वेश्चन काय होता? सॉरी, क्वेश्चन पहिला क्वेश्चन काय होता? पहिला क्वेश्चन होता एलसीआय सर्किट रेझोनन्स मध्ये करंट आणि व्होल्टेज इन फेज असतात हे आपण बघितलं होतं. सो आताचा क्वेश्चन बघा. आता तो क्वेश्चन चालू होता आपला. सो आता त्यांनी काय दिले? करंट अँड व्होल्टेज आर इन फेज. इन फेज म्हणजे काय? दोन्ही रेझोनन्स मध्ये. पहिला क्वेश्चन आपण बघितला होता. इन फेज म्हणजे काय? दोन्ही रेझोनन्स मध्ये. हे कळलं नसेल तर फर्स्ट क्वेश्चन याच सेशन मधला फर्स्ट क्वेश्चन बघ. एक्सएल इज इक्वल टू एक्ससी.
राईट. रेझोनन्स मध्ये करंट आणि व्होल्टेज आर इन फेज, म्हणजे इनडायरेक्टली काय सांगितलंय, रेझोनन्स मध्ये सर्किट हे रेझोनन्स मध्ये. तर कपॅसिटन्स सी काय येईल विचारले. सो फ्रिक्वेन्सी दिली आपल्याला, फ्रिक्वेन्सी एफ किती आहे, 50 हर्ट्झ. राईट. सो जेव्हा एक्सेल आणि एक्स इक्वल असतात तेव्हा फ्रिक्वेन्सी जनरेट होते, त्याचा फॉर्म्युला काय असतो, एफ इज 1/2 पाय रूट एल सी. राईट. फ्रिक्वेन्सी आपल्याला दिलेली आहे, किती आहे, 50 इज इक्वल टू 1/2 पाय रूट एल किती आहे, एल आहे 4/पाय स्क्वेअर. आणि कपॅसिटन्स सी तर आपल्याला काढायचा आहे. सो बाकी सगळं माहित होतं, फक्त यामध्ये सी माहित नव्हता जो आपल्याला काढायचा आहे. राईट. सो हा 2 पाय या बाजूला गेला, काय बनेल, 100 पाय. 50 इंटू 2 पाय इज 100 पाय. सिंपल. इज इक्वल टू 1/स्क्वेअर रूट मधून 4/पाय स्क्वेअर बाहेर आला, काय बरं राहील, 2/पाय. स्क्वेअर रूट घेतलं इंटू स्क्वेअर रूट ऑफ सी. स्क्वेअर रूट ऑफ सी ऍज इट इज. राईट. सो हा 2/पाय ह्या बाजूला गेला, म्हणजे काय राहील, काय येईल, 100 पाय इंटू 2/पाय इज 1/रूट सी. हा काय आला, 1/रूट सी. सो पायला पाय गेला. सो रूट सी काय बनला, रूट सी बनला 1/100, सॉरी 1/200. कसा काय, 100 इंटू 2 इज 200. सो रूट सी या बाजूला गेला आणि 200 या बाजूला गेला. सो रूट सी काय बनेल, रूट सी इज 1/200. आपल्याला पाहिजे काय, कपॅसिटन्स पाहिजे. सो फर्स्ट तर रूट सीला ऍज इट इज राहू द्या. रूट सी काय येईल, 1/200 म्हणजेच काय, 0.5 इंटू 10⁻². कसा काय आला, हे 100 म्हणजे 10⁻², वरती गेला 10⁻² आणि 1/2 म्हणजे काय, 0.5. सिंपल. सो रूट सी काय आला, 5 इंटू 10⁻³ 0.5 म्हणजे काय, 5 इंटू 10⁻1. सो 5 इंटू 10⁻³ -1 ला मल्टिप्लाय केलं 10⁻³. सिंपल कॅल्क्युलेशन आहे. राईट. आता सी काढायचा आहे, सो स्क्वेअर करूया. सी काय येईल, 25 इंटू 10⁻6 स्क्वेअर केला बोथ साइड्सला. ऑप्शन काय दिलाय, 2.5 दिलाय. आता काय करूया आपण, ह्याला 10 ने डिवाइड केलं. 10 ने डिवाइड केल्यावर काय बनेल, 25 ला 10 ने डिवाइड केलं तर काय बनेल, 2.5. आता 10 ने डिवाइड केले म्हणजे 10 ने मल्टिप्लाय करावं लागेल. सो 10⁻6 ला 10 ने मल्टिप्लाय केलं, तो काय बनेल, 10⁻5. राईट. सिंपल कॅल्क्युलेशन्स आहेत. सो कपॅसिटन्स काय बनला, कपॅसिटन्स बनला ऑप्शन नंबर ए. राईट. नेक्स्ट क्वेश्चन. Out of the following graphs, which graph shows the correct relation between LC parallel resonance? मी आता सांगितलंय फॉर्म्युला शीट मध्ये 2 रेझोनन्स असतात, पॅरलल आणि सिरीज. पॅरलल रेझोनन्स मध्ये झेड हा मॅक्सिमम असतो, तसंच सिरीज रेझोनन्स मध्ये झेड हा मिनिमम असतो. मी फॉर्म्युला शीट मध्ये दिलंय हे सगळं. सो झेड इथं मॅक्सिमम असल्यामुळे इथं करंट काय असणार, करंट असणार मिनिमम, कारण इन्व्हर्सली प्रोपोर्शनल आहे. आणि इथं करंट काय असणार, इथं करंट असणार मॅक्सिमम. स्वतः काही ग्राफ्स दिलेले आहेत, क्वेश्चन मध्ये ग्राफ दिलेले आहेत. एलसी पॅरलल रेझोनन्स सर्किट आहे. हे सर्किट कसं आहे, पॅरलल रेझोनन्स सर्किट आहे. सो पॅरलल रेझोनन्स मध्ये मिनिमम कोण आहे, मिनिमम मिनिमम आहे करंट. इथे इम्पिडन्स दिलाय, इथे इम्पिडन्स मिनिमम दिलाय. इम्पिडन्स मिनिमम होईल का, नाही, हा गेला. सी ऑप्शन. इथं काय मिनिमम दिलाय, करंट मिनिमम दिलाय. राईट. पॅरलल मध्ये काय मिनिमम असतो, करंट. सो करंट इथं मिनिमम दिलाय, काय येईल, ऑप्शन नंबर सी. सी सी हा कशाला दिलाय, सी ला दिलाय. सी हा सी ला दिलाय. ए बघूया, ए मध्ये काय दिलंय, मॅक्सिमम दिलाय, काय करंट, नाही, चुकीचा आहे. करंट हा मिनिमम पाहिजे पॅरलल साठी, आणि हा तर वेगळाच ग्राफ दिला. राईट. ऑप्शन नंबर सी इज करेक्ट ऑप्शन. सो जर तुम्हाला हे दोन माहित असेल, कोण मॅक्सिमम आहे कोण मिनिमम आहे, तर तुम्ही ग्राफ इझिली काढू शकता. राईट. सो हे ग्राफ तुम्हाला क्वेश्चन मध्ये विचारतील, त्यासाठी हे तुम्हाला फॉर्म्युले पाठ असले पाहिजेत, जे मी तुम्हाला वन शॉट मध्ये दिले. नेक्स्ट क्वेश्चन. इन LCR सर्किट इंडक्टिव्ह रिएक्टन्स XL इज 30 ओहम. कपॅसिटिव्ह रिएक्टन्स XC पण 30 दिलाय, XC पण 30 दिलाय. रेजिस्टन्स वॉज फाउंड टू बी, रेजिस्टन्स इज 40 ओहम. प्रोबेबल इम्पिडन्स, सिंपल करायची पण गरज नाही, कारण का एक्सेल किती आहे, 30 आहे. एक्सी किती आहे, 30 आहे. म्हणजेच काय, एक्सेल इज इक्वल टू एक्सी. म्हणजे हे कसं आहे, रेझोनंट सर्किट आहे. हे सर्किट आहे रेझोनंट सर्किट. सो जेव्हा रेझोनन्स जनरेट होतो, जेव्हा रेझोनन्स जनरेट होतो तेव्हा इम्पिडन्स काय असतो, इम्पिडन्स इज इक्वल टू आर. म्हणजे इम्पिडन्स काय येणार आहे, 40 ओहम येणार आहे. डायरेक्ट ऑप्शन नंबर डी. सो कन्सेप्ट जर तुम्हाला क्लिअर असतील तर तुम्ही डायरेक्ट आन्सर लिहू शकता. जेव्हा एक्सेल इज इक्वल टू एक्सी येतील तेव्हा इम्पिडन्स हा आर असणार आहे. राईट. त्यामुळे इम्पिडन्स काय येणार ह्या केसमध्ये, इम्पिडन्स 40 ओहम. नेक्स्ट क्वेश्चन. इन LCR सर्किट ऍट रेझोनन्स अप्लाइड EMF, मगाशी सांगितलंय रेझोनन्सच्या वेळी अप्लाइड EMF
ऑफ द सोर्स अँड करंट. जेव्हा रेझोनन्स जनरेट होतो तेव्हा ईएमएफ आणि करंट इन फेज मध्ये असतात. क्वेश्चन नंबर 1 या सेशन मधला क्वेश्चन नंबर 1 आपण बघितलाय, त्यामध्ये मी एक्सप्लेन केले. राईट. नेक्स्ट क्वेश्चन. द रेशो ऑफ पीक व्हॅल्यू अँड RMS व्हॅल्यू करंट इज. रेशो ऑफ पीक व्हॅल्यू टू RMS व्हॅल्यू ऑफ करंट इज. रेशो विचारलाय. काय येणार रेशो तो? I0. हा I0 ला आपण ऍज इट इज ठेवूया. आपल्याला IRMS चा फॉर्म्युला माहिती आहे. IRMS चा फॉर्म्युला काय असतो? I0 अपॉन √2. आपल्या फॉर्म्युला माहिती आहे. IRMS इज I0 अपॉन √2. राईट. सो IRMS इथे लिहिला आपण I0 अपॉन √2. सो हा खालचा √2 वरती गेला. सो √2 I0 अपॉन I0. I0 ला I0 गेला. I0 अपॉन IRMS चा रेशो काय बनला? √2. ऑप्शन नंबर सी. Right? Simple. Next question. The time taken by an AC of frequency 50 Hz to reach from 0 to maximum value. Simple. मी दिले तसे क्वेश्चन्स आपण बघितलंय ऑसिलेशन मध्ये. 0 पासून मॅक्सिमम व्हॅल्यू पर्यंत जायला. 0 पासून मॅक्सिमम व्हॅल्यू पर्यंत जायला किती टाइम लागतो? टाइम लागतो T/4. किती टाइम लागतो? टाइम लागतो T/4. आता तो टाइम कसा काढणार? त्यासाठी फ्रिक्वेन्सी दिले. सो टाइम इज 1 अपॉन फ्रिक्वेन्सी. म्हणजे काय येणार? 1 अपॉन 50 इंटू 4. राईट. टाइम इज 1 अपॉन फ्रिक्वेन्सी. सो 1 अपॉन 50 इंटू 4. सो हे काय येईल? 1 अपॉन 200. 50 इंटू 4 इज 200. ऑप्शन नंबर बी. शॉर्टकट पाठ करा. राईट. हे शॉर्टकट मी दिलेले. नेक्स्ट क्वेश्चन. An AC circuit contains resistance 3 ohm. Resistance 3 ohm. Inductive reactance XL आपण ज्याला म्हणतो 4 ohm दिला. The cosine of the phase angle. Cosine angle म्हणजे cos theta of the phase angle between the current and potential difference in the circuit is. So cosine angle विचार. So first cosine angle काढायसाठी आपल्याला एक फॉर्म्युला माहिती आहे फेज अँगलचा. तो फॉर्म्युला काय असतो? tan theta is XL minus XC अपॉन R. हा फॉर्म्युला आहे फेज अँगलचा. राईट. क्वेश्चन मध्ये XC दिलाय का? नाही दिलाय. उडवून टाका त्याला. XL दिलाय. XL किती आहे? 4 अपॉन रेजिस्टन्स किती आहे? 3. हा काय आला? tan थिटा आला. tan थिटा आला 4 अपॉन 3. आपण आता त्याच्यावरनं cos थिटा काढू शकतो. कसा काढणार? तर आपल्याला ट्रायंगल माहिती आहे. ट्रायंगल घ्यायचा tan थिटा. हा अँगल आहे थिटा. ट्रायंगल मधला अँगल आहे थिटा. tan थिटा म्हणजे काय असतो? अपोजिट साइड अपॉन ऍडजसंट साइड. tan थिटा असतो अपोजिट साइड अपॉन ऍडजसंट साइड. सो ह्याच्यावर आपल्याला हायपोटेनस मिळेल. सो हा 3 आहे, हा 4 आहे. आपण हायपोटेनस काढू शकतो. हायपोटेनस किती येणार? 5 येणार. 3 4 5. हायपोटेनस ट्रिपलेट आहे. पायथागोरन ट्रिपलेट. राईट. तुम्ही हायपोटेनस काढू शकता. कसं काढणार? मगाशी दाखवलं होतं मी. 3 चा स्क्वेअर प्लस 4 चा स्क्वेअर. स्क्वेअर रूट ऑफ 25. 5. सो हायपोटेनस तुम्हाला डायरेक्ट मिळेल. जर तुम्हाला कोणत्याही 2 साइड माहित असतील तर आपण थर्ड साइड काढू शकतो. राईट. सो ट्रायंगल मिळालाय आपल्याला. आता tan थिटा मिळालाय. cos थिटा कसा काढणार? ट्रायंगल वरून आपण काढूया. cos थिटा. cos थिटा काय असतो? ऍडजसंट साइड अपॉन हायपोटेनस. ऍडजसंट साइड अपॉन हायपोटेनस. सो तेच विचारलंय ना आपल्याला. cos थिटाच विचारलाय. cos थिटा काय आला? 3/5. ऑप्शन नंबर बी. नेक्स्ट क्वेश्चन. इन सेरीज LCR सर्किट XL दिलाय, XC दिलाय, R दिलाय, फेज अँगल. सिंपल. डायरेक्टच विचारलाय क्वेश्चन. फेज अँगलचा फॉर्म्युला काय असतो? XL minus XC अपॉन R. आतापर्यंत आपण बघितलाय. tan थिटा इज XL minus XC अपॉन R. सो tan थिटा इज XL किती आहे? 350. XC किती आहे? 200. सो XL minus XC काय येणार? 350 minus 200 किती? 150. सबट्रॅक्शन करून बघा. अपॉन रेजिस्टन्स किती आहे? 150. सो tan थिटा किती आला? tan थिटा आला 1. सो थिटा किती येणार? फेज अँगल आपल्याला विचारलाय. थिटा किती येणार? tan इनव्हर्स ऑफ 1 म्हणजेच किती? π/4 रेडियन. π/4 रेडियन म्हणजे किती? 45 डिग्री. ऑप्शन नंबर डी. tan कोणत्या tan ची व्हॅल्यू 1 असते? 45 डिग्रीची व्हॅल्यू 1 असते. राईट. सो फेज अँगल आपल्याला मिळाला. थिटा इज 45 डिग्री. नेक्स्ट क्वेश्चन. द फेज अँगल बिटवीन करंट अँड अल्टरनेटिंग व्होल्टेज इन अन LR सर्किट इज 30 डिग्री. आता थिटा किती दिलाय? 30 डिग्री दिलाय. व्हॉट इज इम्पिडन्स? झेड विचारलाय. व्हॉट इज इम्पिडन्स ऑफ द सर्किट इफ द रेजिस्टन्स ऑफ द सर्किट इज. रेजिस्टन्स पण दिलाय 10√3 ओहम. राईट. इम्पिडन्स विचारलाय. सो इम्पिडन्स कसा काढतो आपण क्वेश्चन मध्ये? इम्पिडन्सचा फॉर्म्युला असतो R² प्लस XL minus XC ब्रॅकेट स्क्वेअर.
हा फॉर्म्युला असतो. पण हे LR सर्किट आहे त्यामुळे एक्सीचा विषय आहे का इथे? एक्सीचा काहीच विषय नाहीये. सो एक्सेल आपण गायब करूया. आर स्क्वेअर प्लस एक्सएल स्क्वेअर. एक्सी इज इक्वल टू 0 आहे कारण एक्सी काहीच मेन्शन केलं नाहीये एक्सी बद्दल. राईट? सो आपल्याला आर माहिती आहे. आर माहिती आहे. एक्सेल माहिती आहे का? नाही माहित. सो जर आपल्याला झेड काढायचा असेल तर आपल्याला एक्सी काढावा लागेल. सो तो एक्सी कसा काढणार? एक्सेल काढावा लागेल. सो तो एक्सेल कसा काढणार? त्यासाठी आपल्याला फेज अँगल दिला. सो फेज अँगलचा फॉर्म्युला काय असतो? टॅन थिटा इज एक्सेल मायनस एक्सी अपॉन आर हा फॉर्म्युला असतो. थिटा किती दिलाय? 30 डिग्री. टॅन 30 किती असतो? 1/√3 इज इक्वल टू एक्सेल अपॉन आर. कारण एक्सी किती आहे? एक्सी 0 आहे. एक्सी बद्दल काहीच मेन्शन केलं नाहीये. राईट? सो एक्सेल काय आला? एक्सेल आला r/√3. एक्सेल आला r/√3. आता रेझिस्टन्स आपल्याला दिलाय किती आहे? 10√3. रेझिस्टन्स दिलाय 10√3 अपॉन √3 म्हणजे एक्सेल किती आला? एक्सेल आला 10 ओहम. एक्सेल आला 10 ओहम. आता आपल्याला एक्सेल माहिती आहे, आर माहिती आहे, आपण इम्पिडन्स काढू शकतो. राईट? रेझिस्टन्सचा स्क्वेअर करा. आर स्क्वेअर काढणार 10चा स्क्वेअर 100 इंटू √3 चा स्क्वेअर इज 3 म्हणजे 100 इंटू 3 इज 300 प्लस एक्सेलचा स्क्वेअर काढणार 10चा स्क्वेअर 100. सो 300 प्लस 100 इज 400. 300 प्लस 100 इज 400. स्क्वेअर रूट ऑफ 400 इज 20. इम्पिडन्स इज इक्वल टू 20 ओहम. ऑप्शन नंबर सी. राइट? नेक्स्ट क्वेश्चन. The reactance of capacitor is Xc. The reactance of capacitor is Xc. If both frequency and capacitance are doubled, frequency आता doubled केली. So first तर Xc. Xc चा फॉर्म्युला काय असतो? 1 upon omega c. म्हणजेच 1 upon 2 pi f into c. राईट? आता काय केलं? सेकंड केस मध्ये फ्रिक्वेन्सी बोथ फ्रिक्वेन्सी आणि कॅपॅसिटन्स डबल करून टाकले. आता काय केलं सेकंड केस मध्ये? ही होती फर्स्ट केस. आता सेकंड केस मध्ये काय केलं? सेकंड केस मध्ये फ्रिक्वेन्सी जी खालची आहे ना तिला डबल केलं. 2f केलं आणि कॅपॅसिटन्सला पण 2c केलं. डबल केलं दोन्हीला. सो आता नवीन काय येईल? न्यू रिएक्टन्स. न्यू रिएक्टन्स कसा रिलेट होईल? सो त्याला आपण एक्सी डॅश म्हणूया. नवीन रिएक्टन्सला आपण एक्सी डॅश म्हणूया. सो एक्सी डॅश काय येईल? इज इक्वल टू 1 अपॉन. आता आपण काय करूया इथं काम? 1 अपॉन 2 पाय एफसी ला एका बाजूला नेऊया. 2 पाय एफसी ला एका बाजूला नेऊया आणि हा 2 आणि हा 2. 2 इंटू 2 4. राईट? 4 ला वेगळं लिहूया. 4 ला वेगळं लिहिलं. असं का लिहिलं? कारण 1 अपॉन 2 पाय एफसी ची व्हॅल्यू किती असते? 1 अपॉन 2 पाय एफसी ची व्हॅल्यू आहे एक्सी. सो 1 अपॉन 2 पाय एफसी ची व्हॅल्यू आहे 1 अपॉन 2 पाय एफसी ची व्हॅल्यू आहे एक्सी. एक्सी बाय 4. खालचा 4 ऍज इट इज. सो एक्सी डॅश आपल्याला काय मिळाला? एक्सी बाय 4. राईट? सो तुम्हाला कळलं असेल आपण हे वेगळं वेगळं का लिहिलं? 2 पाय एफ आणि सी एकत्र का लिहिलं? कारण आपल्याला 1 अपॉन 2 पाय एफ सी ची व्हॅल्यू माहित होती. ती किती व्हॅल्यू आहे असते? एक्सी असते. सो 1 अपॉन 2 पाय एफ सी इज एक्सी आणि खालचा 4 ऍज इट इज. सो नवीन रिएक्टन्स काय मिळाला? एक्सी बाय 4. राईट? हे तुम्ही तोंडी पण करू शकता जर तुम्हाला म्हणजे सवय असेल असे क्वेश्चन्स करायची. नेक्स्ट क्वेश्चन. EMF दिलाय. EMF इक्वेशन दिले कनेक्टेड टू कॅपॅसिटर. देन रीडिंग ऑफ मगाशी आपण हा असाच क्वेश्चन बघितला. इक्वेशन काय आहे? E इज 50√2 साइन 100t. साइन 100t असं इक्वेशन दिले. कॅपॅसिटन्स किती दिलाय? 1 मायक्रोफॅरेड म्हणजेच 10⁻⁻6 फॅरेड. देन रीडिंग शोन बाय एसी एमिटर. एमिटर किती रीडिंग शोन करेल? एमिटर किती रीडिंग दाखवेल? म्हणजे करंट विचारलाय आपल्याला इनडायरेक्टली. युनिट एम्पियर मध्ये म्हणजे काय? करंट विचारलं. राईट? सो आपल्याला माहिती आहे करंट कसा काढणार आता? तर त्यासाठी ओहम्स लॉ आहे. E इज इक्वल टू IR. पण क्वेश्चन मध्ये रेझिस्टन्स दिलाय का? नाही. क्वेश्चन मध्ये काय आहे? कॅपॅसिटर आहे. त्यामुळे आपल्याला कॅपॅसिटन्स काढावं लागेल. म्हणजे E इज I इंटू XC. राईट? सी दिलाय त्यामुळे आपण कॅपॅसिटन्स घेतला. कॅपॅसिटिव्ह रिएक्टन्स. जर रेझिस्टन्स दिला असता तर आर घेतला असता. जर इथे एल ची व्हॅल्यू दिली असती इंडक्टन्सची तर इथे एक्सएल घेतला असता. सिंपल. आरच्या जागी फक्त एक्सी घेतला कारण का क्वेश्चन मध्ये सी दिलाय त्यामुळे. सो आपल्याला काढायचं काय आहे? करंट काढायचं आहे. सो करंट काय येणार? ई अपॉन एक्सी. करंट येणार ई अपॉन एक्सी. आता एक्सी कसा काढणार? एक्सीचा फॉर्म्युला माहिती आहे. एक्सी इज 1 अपॉन ओमेगा सी इज इक्वल टू 1 अपॉन ओमेगा किती आहे? ओमेगा आहे 100. कसं काय? EMF इक्वेशन माहिती आहे. E इज E0 साइन ओमेगा टी.
हे जनरल इक्वेशन माहिती आहे. सो हे दोन इक्वेशन जर तुम्ही कम्पेअर केले तर ओमेगा काय मिळेल तुम्हाला? ओमेगा मिळेल 100. सो एक्सी काय येईल? 1/100. ओमेगा आला 100 इंटू कॅपॅसिटन्स किती दिलाय? 10⁻⁻6. 10⁻⁻6. हा 10⁻⁻6 वरती गेला, काय बनला? 10⁻+6 अपॉन 100 म्हणजेच काय? 10⁴. 2 0 गेले, 10⁴. एक्सी काय आला आपल्याला? एक्सी मिळाला 10⁴. एक्सी मिळालाय आपल्याला 10⁴. आता ईएमएफ काढायचा. ईएमएफ तो कसा काढणार? आपल्याला आता इथं E0 दिलाय. E0 किती आहे? E0 आहे 50√2. दोन इक्वेशन कम्पेअर करा. E0 मिळेल. E0 किती आहे? 50√2. पण हा कोणता ईएमएफ आहे? आरएमएस ईएमएफ आहे. सो ईआरएमएस कसा काढणार? ईआरएमएस इज E0 अपॉन √2. हे बघा, जर तुम्हाला फास्ट वाटत असेल तर क्वेश्चन मध्ये E0 किती दिलाय? E0 दिलाय 50√2. पण आपल्याला फॉर्म्युलामध्ये कोणता ईएमएफ पाहिजे? आरएमएस वाला ईएमएफ पाहिजे. सो ह्या पीक व्हॅल्यूच्या ईएमएफ ला आरएमएस मध्ये कन्वर्ट करावं लागेल. सो ते कसं कन्वर्ट करणार? त्यासाठी फॉर्म्युला आहे ईआरएमएस इज E0 अपॉन √2. सो E0 किती आहे? 50√2 अपॉन √2. दॅट इज ईआरएमएस किती आला? 50 मिळाला आपल्याला. सो आता ईआरएमएस पण मिळाला, एक्सी पण मिळाला. आता आपल्याला करंट मिळेल. सो करंट काय येणार? 50 इंटू 10⁻⁴ वरती गेला 10⁻⁻4. हा 10 म्हणजे काय? 10⁻1 काय येईल? 5 इंटू 10⁻⁻3. राईट, ह्या झिरोला ह्यानं मल्टिप्लाय केलं. 0 म्हणजे काय? 10⁻1 इंटू 10⁻⁻4 10⁻3. हा 5 ऍज इट इज. राईट, सो 5 इंटू 10⁻⁻3 म्हणजेच काय? 5 मिली एम्पियर. 10⁻⁻3 म्हणजे काय? मिली. सो करंट काय मिळाला? 5 मिली एम्पियर. ऑप्शन नंबर बी. राईट, नेक्स्ट क्वेश्चन. The inductive reactance of a coil of inductance 5 millihenry. इंडक्टन्स किती आहे? 5 मिली हेनरी. When an alternating source of, जेव्हा कनेक्ट केलं जाईल ईएमएफ ला, इज कनेक्टेड टू इट इज एक्सएल डॅश. म्हणजे जेव्हा एक्स डॅश एवढा इंडक्टिव्ह रिएक्टन्स असेल किंवा जेव्हा ईएमएफ 220 व्होल्ट आणि फ्रिक्वेन्सी 50 असेल तेव्हा इंडक्टिव्ह रिएक्टन्स हा x1 आहे. आणि त्याच्यावरती एल किती दिलाय? एल ची व्हॅल्यू दिली 5 मिली हेनरी. राईट, ही आहे फर्स्ट केस. ही फर्स्ट केस दिली आहे. सेकंड केस काय दिली आहे? द इंडक्टिव्ह रिएक्टन्स फॉर द सेम कॉइल. सेम कॉइल आहे. आता ते कशाला कनेक्ट केले? 220 व्होल्टला आणि बॅटरीला कनेक्ट केले. कनेक्टेड टू अ बॅटरी. कनेक्टेड टू अ बॅटरी. आणि इथं कशाला कनेक्ट केलं होतं? कनेक्टेड टू अ अल्टरनेटिंग सोर्स. इथं एसी सोर्सला कनेक्ट केलं होतं आणि इथं बॅटरीला कनेक्ट केले. राईट, आणि जेव्हा बॅटरीला कनेक्ट करतो तेव्हा त्याच्यावरती इंडक्टन्स किती आहे? इंडक्टिव्ह रिएक्टन्स इथं आहे x2. राईट, आता x1 अपॉन x2 चा रेशो विचारलाय. x1 अपॉन x2 चा रेशो विचार. जर तुम्ही गणित बघितलं तर बघून भीती वाटते कसं करायचं हे गणित. सो सिंपल आहे. जर तुम्ही जर बघितलं तर हे एकदम सिंपल. एक्स चा फॉर्म्युला काय असतो? ओमेगा आहे. एक्स चा फॉर्म्युला असतो ओमेगा आहे. सेम एक्स ओमेगा 1 L1. x2 चा फॉर्म्युला काय असतो? ओमेगा 2 L2. 1 आणि 2. राईट, सो x1 मध्ये काय? एल दिलाय आपल्याला. एल किती आहे? 5 मिली हेनरी. म्हणजे 5 इंटू 10⁻³ इंटू ओमेगा ऍज इट इज. ओमेगाला आत्तासाठी ऍज इट इज ठेवूया. आणि खाली काय आहे? सॉरी, खाली ओमेगा 2 आणि L2 आहे. राईट, सो ओमेगाचा फॉर्म्युला काय असतो रे? ओमेगाचा फॉर्म्युला असतो 2πf. या ओमेगाला आपण 2π आणि f1 लिहूया. फ्रिक्वेन्सी दिली आहे ओमेगा इज 2π f1. फ्रिक्वेन्सी दिली आहे किती? 50 हर्ट्ज. फ्रिक्वेन्सी आहे 50 हर्ट्ज. थांबा, व्यवस्थित लिहितो मी ह्याला. हे बघा, ओमेगा 1. ओमेगाचा फॉर्म्युला काय असतो? 2π इंटू फ्रिक्वेन्सी 1 इंटू L1 अपॉन ओमेगा 2 चा फॉर्म्युला काय असणार? 2π फ्रिक्वेन्सी f2 इंटू L2. राईट, 2πf ला 2π ला 2π गेला. फ्रिक्वेन्सी 1 किती आहे? पहिल्या केस मधली फ्रिक्वेन्सी किती दिली होती? 50 हर्ट्ज. तेव्हा त्याच्यावर L1 किती होता? 5 मिली हेनरी. 5 मिली हेनरी म्हणजे 5 इंटू 10⁻³ हेनरी अपॉन f2 किती आहे? फ्रिक्वेन्सी 2. तर फ्रिक्वेन्सी 2 ही 0 येणार. फ्रिक्वेन्सी 2 ही 0 येणार आहे. कारण का? कारण दुसऱ्या केसमध्ये कॉइल कशाला कनेक्ट केले? कॉइल कनेक्ट केले बॅटरीला. सो बॅटरीमध्ये कोणता करंट असतो? डीसी करंट असतो, डायरेक्ट करंट असतो. इथं होता एसी करंट. पण जेव्हा आपण बॅटरीला कनेक्ट करतो तेव्हा त्याच्यावरती कोणता करंट असतो? डीसी करंट. आणि डीसी जेव्हा करंट असतो तेव्हा फ्रिक्वेन्सी कॉन्स्टंट असते, त्यामुळे फ्रिक्वेन्सी असते 0.
जेव्हा डीसी करंट असतो तेव्हा फ्रिक्वेन्सी 0 असते, त्यामुळे डिनॉमिनेटर हा 0 इंटू L2 म्हणजे डिनॉमिनेटर हा 0 बनेल. डिनॉमिनेटर काय बनणार आहे, x1/x2 मध्ये डिनॉमिनेटर हा 0 बनणार. सो एनिथिंग अपॉन 0 काय असतं, एनिथिंग अपॉन 0 इज इन्फिनिटी. हा तर कन्सेप्ट आहे या क्वेश्चन मधला. सो म्हणून मी म्हटलं हा सिंपल क्वेश्चन आहे. जर तुम्हाला माहित असतं फ्रिक्वेन्सी 0 येणार आहे तर तुम्ही डायरेक्ट इन्फिनिटी लिहू शकला असता. कारण का x1/x2 इज ω1/ω2 ω1 अपॉन ω L2, राईट. सो फ्रिक्वेन्सी खालची फ्रिक्वेन्सी 0 येणार आहे, सो डिनॉमिनेटर 0 बनणार आहे. सो डिनॉमिनेटर जर 0 बनला तर आन्सर काय बनेल, आन्सर बनेल इन्फिनिटी, राईट. सो हा मेन कन्सेप्ट आहे. जेव्हा आपण बॅटरीला कनेक्ट करतो तेव्हा फ्रिक्वेन्सी 0 असते आणि फ्रिक्वेन्सी 0 असल्यामुळे इथं डिनॉमिनेटर 0 बनणार आहे आणि जर डिनॉमिनेटर 0 बनला तर पूर्ण 1 अपॉन एनिथिंग अपॉन 0 इज इन्फिनिटी. सो आन्सर हे 0 बनणार, राईट. नेक्स्ट क्वेश्चन. An alternating voltage is applied to a series LCR circuit if the current leads the voltage by 45 degree. फेज अँगल दिलाय, फेज अँगल दिलाय, करंट लीड्स व्होल्टेज 45 डिग्री. देन रिलेशन काय येईल आपल्याला माहिती आहे. फेज अँगलचा फॉर्म्युला काय असतो, tan थिटा इज XL मायनस XC अपॉन R. थिटा किती दिलाय, 45 डिग्री. सो tan 45 डिग्री इज XL मायनस XC अपॉन R. tan 45 किती असतो, 1 असतो. सो हा R ह्या बाजूला गेला. R इज tan 45 1 असतो, सो R न 1 ला मल्टिप्लाय केलं. R इज XL मायनस XC, राईट. सो XL काय येईल, XL इज R प्लस XC. ऑप्शन नंबर बी, R इज XL is R plus XC, right? Next question, 29th question. Which is the wrong relation from the following at resonance? At resonance म्हणजे काय, XL आणि XC इक्वल आहेत. लक्षात ठेवा, रेझोनन्स म्हटलं की XL आणि XC इक्वल आहेत इन अ सिरीज LCR सर्किट, राईट. सो XL आणि XC जेव्हा इक्वल असतात तेव्हा रेझोनंट फ्रिक्वेन्सी असते. त्या फ्रिक्वेन्सीचा फॉर्म्युला काय असतो, F इज 1/2π√LC. मगापासून आपण बघितलाय फ्रिक्वेन्सीचा फॉर्म्युला. सो फ्रिक्वेन्सीचा फॉर्म्युला बरोबर आहे, फर्स्ट तर बरोबर आहे, F इज 1/2π√LC बरोबर आहे. विचारलं काय, रॉंग रिलेशन विचारले. फ्रिक्वेन्सी तर बरोबर आहे. आता XL आणि XC इक्वल असतात, सो त्यावर आपण बाकीचे रिलेशन काढूया. कसे काढूया, XL काय असतो, XL इज ω L. XL चा फॉर्म्युला असतो ω L. XC चा फॉर्म्युला काय असतो, 1/ωc. XC चा फॉर्म्युला असतो 1/ωc, राईट. सो ω L इज 1/ωc. हे पण रिलेशन बरोबर आहे. ऑप्शन सी मधलं पण रिलेशन बरोबर आहे. कारण का रेझोनन्स मध्ये XL आणि XC इक्वल असतात, म्हणजेच ω L आणि 1/ωc हे इक्वल असतात, म्हणजे ऑप्शन सी चं रिलेशन पण बरोबर आहे. आता ओमेगाची व्हॅल्यू कशी काढणार आपण, तर ह्या ओमेगाला ह्या बाजूला नेऊया. सो हे काय बनेल, ओमेगा इंटू ओमेगा स्क्वेअर, आणि ह्या एल ला खाली नेऊया. सो हा काय बनेल, 1/LC. सो ओमेगा काय बनेल, ओमेगा इज 1/√LC. स्क्वेअर रूट घेतला, सो ओमेगा काय बनला, ओमेगा इज 1/√LC. ए वाला रिलेशन पण बरोबर आहे. रॉंग रिलेशन कोणतं आहे, रॉंग रिलेशन इज ऑप्शन नंबर बी. ऑप्शन नंबर बी इज रॉंग रिलेशन. म्हणजे आन्सर कोणतं करेक्ट आहे, आन्सर इज ऑप्शन नंबर बी. कारण आपल्याला रॉंग रिलेशन विचारलेलं आहे, राईट. आन्सर काय येणार, आन्सर इज ऑप्शन नंबर बी. नेक्स्ट क्वेश्चन अँड लास्ट क्वेश्चन. When there is a resonance in a AC circuit containing LCR, the current LCR सर्किट मध्ये रेझोनन्स आहे, तर करंट काय असेल, 0 असेल, मॅक्सिमम असेल, 0 असेल और मॅक्सिमम असेल, का हाफ इट्स पीक व्हॅल्यू असेल, काय असेल विचार. सो जेव्हा रेझोनन्स जनरेट होतो तेव्हा दोन प्रकारचे रेझोनन्स असतात, सिरीज रेझोनन्स आणि पॅरलल रेझोनन्स. आपल्याला कोणता दिलाय का क्वेश्चन मध्ये, कोणताच दिला नाही. सो कोणताही असू शकतो, सिरीज पण असू शकतो किंवा पॅरलल पण असू शकतो, राईट. सो जेव्हा सिरीज असतो तेव्हा झेड काय असतो, मिनिमम असतो. सो झेड मिनिमम असतो, त्यामुळे करंट काय असतो, करंट मॅक्सिमम असतो, राईट. आणि पॅरलल मध्ये काय असतो, झेड हा मॅक्सिमम असतो, झेड हा मॅक्सिमम असतो. सो झेड मॅक्सिमम असल्यामुळे पॅरलल मध्ये करंट काय असतो, करंट हा मिनिमम असतो, राईट. सो करंट विचारलं काय, करंट काय असेल रेझोनन्स मध्ये, आपल्याला क्वेश्चन मध्ये दिले का सिरीज आहे का पॅरलल आहे. सो करंट हा मॅक्सिमम पण असू शकतो किंवा मिनिमम पण असू शकतो, मे बी 0 और मॅक्सिमम, काहीही असू शकतो, म्हणजे ऑप्शन नंबर सी. जर क्वेश्चन मध्ये दिलं असतं पॅरलल रेझोनन्स आहे तर आपण डायरेक्ट 0 लिहिलं असतं. जर क्वेश्चन मध्ये दिलं असतं सिरीज रेझोनन्स आहे, आपण डायरेक्ट लिहिलं असतं मॅक्सिमम. पण क्वेश्चन मध्ये दिलंय का, क्वेश्चन मध्ये काहीच मेन्शन केलं नाहीये, सिरीज पण दिलं नाहीये, पॅरलल पण दिलं नाहीये.
सो आपण काय लिहू शकतो, मे बी 0 और मॅक्सिमम, जे असेल त्याप्रमाणे 0 पण असू शकतो किंवा मॅक्सिमम पण असू शकतो. ऑप्शन नंबर सी. राईट. डीचा तर काही संबंधच नाहीये. डी हा इट्स मॅक्सिमम व्हॅल्यू, त्याचा काही संबंधच येत नाही. डी तर डायरेक्ट 0 आहे. सो ऑप्शन नंबर सी इज राईट आन्सर फॉर दिस क्वेश्चन. राईट. नेक्स्ट. सो हे 30 क्वेश्चनचे आन्सर्स आहेत. लास्ट स्लाइड वरती मी सगळ्या क्वेश्चनचे आन्सर दिलेले आहेत. राईट. सो जर तुम्हाला हा सेशन आवडला असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि मित्रांबरोबर शेअर करा. राईट. सो नेक्स्ट कोणता टॉपिक घ्यायचा हे प्लीज एकदा कमेंट सेक्शन वरती कळवा. आणि जर पहिले व्हिडिओ पाहिले नसतील त्याची लिंक सुद्धा मी डिस्क्रिप्शन मध्ये देतोय. सो पहिले व्हिडिओ सुद्धा तुम्ही पाहू शकता. राईट. सो आता सेशन आता इथं मी एंड करतोय. पुढचा टॉपिक कोणता घ्यायचा ते प्लीज कमेंट सेक्शन वरती कळवा. आणि चॅनलला प्लीज लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. आणि एक गोष्ट, हे जे 30 क्वेश्चन्स आहेत त्याची सुद्धा लिंक मी डिस्क्रिप्शन मध्ये देतोय. सो हे क्वेश्चन तुम्ही पहिला स्वतःहून सॉल्व्ह करा आणि मग नंतर ह्या व्हिडिओमध्ये बघायला या. म्हणजे तुम्हाला जे रॉंग क्वेश्चन्स आहेत तेच तुम्ही फक्त या व्हिडिओमध्ये बघू शकता. राईट. सो पहिल्यांदा तर क्वेश्चन हे तुम्ही स्वतःहून सॉल्व्ह करा. आता इथं मी हा सेशन एंड करतोय. पुढचा टॉपिक कोणता घ्यायचा कमेंट सेक्शन वरती कळवा आणि वी विल मीट इन द नेक्स्ट सेशन.